यानंतर बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात एक मोठी बातमी। भुलेश्वर इथं गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना झाली आहे। मूर्ती कोसळल्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेले आहेत आणि सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे। मुंबईतील भुलेश्वर परिसरात भुलेश्वरचा राजा या गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे। मिरवणुकीदरम्यान गणपतीची मूर्ती अचानक खाली कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेत। काल रात्री 9:51 सुमारास भुलेश्वर येथील बालाराम मर्चंट रोड, कबूतरखाना, जय अंबे चौक परिसरात ही घटना घडली। सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। पोलीस प्रशासन या दुर्घटनेमागील कारणांचा अधिक तपास करत आहे। तर याच प्रकरणी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, गणपतीच्या मिरवणुकी दरम्यान दुर्दैवी घटना घडलेली आहे, एक अप्रिय घटना घडलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? अगदीच आपण पाहतोय मुंबईत आता मोठ्या प्रमाणावरती आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। सर्वच ठिकाणी मुंबईत आगमन सोहळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत, परंतु मुंबईत अशाच आगमन सोहळ्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। भुलेश्वरचा राजा जो नामवंत मंडळ आहे त्याच गणपतीचा आगमन सोहळा सुरू होता आणि त्याच दरम्यानची ही घटना आहे। आपण पाहिलं तर आगमन सोहळ्याची मिरवणूक सुरू होती आणि गणपतीची मूर्ती अचानक खाली कोसळल्याने खळबळ संपूर्ण परिसरामध्ये माजलेली होती आणि याच दरम्यान 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 5 जण जखमी देखील झालेले आहेत। घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल असेल, वाहतूक पोलीस असेल, रुग्णवाहिका, पालिकेच्या प्रभाग कार्यालयाचे कर्मचारी असतील, तातडीने यांनी घटनास्थळी धाव घेतलेली होती। त्यानंतर जर पाहिलं तर सुरुवातीला कोणतीही दुखापत न झाल्याचं सांगण्यात येत होतं, परंतु मध्यरात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जीवितहानी नोंदवण्यात आलेली आहे। यामध्ये जर पाहिलं तर मृत व्यक्ती संकेत नेवशे आहे, ब्रिजेश जोशी आहे, तसंच 5 जण जखमी देखील आहेत। संपूर्ण मुंबईत उत्साहाचं वातावरण असतानाच आता या आगमन सोहळ्याचं काल रात्री जो आगमन सोहळा पार पडलेला आहे भुलेश्वरच्या राजाचा, त्याच दरम्यान या आगमन सोहळ्याला कुठेतरी गालबोट लागलेलं पाहायला मिळते। अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। नक्कीच स्नेहा, तर ही 22 फुटांची मूर्ती होती आणि मंडप जो आहे काही अंतरावर असताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, तर काय अजून माहिती आहे? अगदीच मंडप काही अंतरावरतीच होता, अगदी 50 ते 60 मीटर अंतरावरती हा मंडप असतानाच ही घटना घडलेली आहे। असं म्हटलं जात आहे की इम्बॅलन्स झालेलं होतं मूर्तीचं आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे, परंतु अत्यंत दुर्दैवी घटना आहे। नेमकं काय घडलं होतं याच संदर्भात पोलिसांकडून देखील कसून तपास केला जात आहे, कारण आगमन सोहळे प्रचंड मुंबईत पार पडत आहेत, परंतु अशी कधी घटना घडली नव्हती जी घटना काल रात्री घडलेली आहे। नामवंत असं मंडळ आहे भुलेश्वरचा राजा आणि त्याच मंडळाच्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे। धन्यवाद स्नेहा, आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।